आता हृदय आपुले चौफाळुनिया भले वरी बैसौ पाऊले श्रीगुरूंचे मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार परू म्हणून विशेष अत्यादुरो विवेकावरी. आज आपण गुरुनिष्ठा किती असते, किती कामाला येते याची सुंदर अशी कथा आपण ऐकणार आहोत. कथेचं शीर्षक आहे गुरुनिष्ठा. तुम्हा सर्वांना ज्ञातच आहे. अत्यंत सुंदर अशी आणि पुरातन ही कथा आहे. कथा आहे शंकराचार्यांचे मुख्य जे शिष्य होते त्यामधील मुख्य 4 शिष्यामध्ये सनंदन नावाचा एक आवडता शंकराचार्यांचा शिष्य होता. तो चौल राज्यामधील हा त्यांचा आवडता शिष्य. आणि त्यांची भेट शंकराचार्याशी भेट झाल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं की शंकराचार्याच्या अगाध ज्ञानाचा हिस्सा आपल्याला काही मिळावा आणि त्यांची सेवा घडावी. आपल्याला सुद्धा ज्ञानवान आणि सर्वगुण संपन्न होता यावं यासाठी गुरुच्या सानिध्यात जावं अशी तीव्र इच्छा घेऊन ज्यावेळेस सनंदन शंकराचार्यांच्या चरणावर नतमस्तक झाला त्यावेळेस शंकराचार्याने त्याला जवळ घेतलं. स्वतः आद्य श्री शंकराचार्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन त्यांना शरण गेले आणि सनंदन यांनी सांगितलं, महाराज माझं कल्याण करा, माझ्या कृपा करा, माझे गुण अवगुण न पाहता मला आपलंसं करा. असे ज्यावेळेस तीव्र ज्ञानाची इच्छा शंकराचार्यांनी सनंदनाची पाहिली त्यावेळेस त्याला जवळ घेतलं आणि आपल्या मुख्य शिष्यामध्ये त्याला सुद्धा समाविष्ट करून घेतलं. यानंतर शंकराचार्याच्या सानिध्यामध्ये सनंदन प्रत्येक कार्य त्यांच्या सानिध्यात राहून श्रवण करू लागला, काम करू लागला आणि त्यांच्या शब्दाला ईश्वराचा आदेश समजून त्यांची सेवा करू लागला. अशा प्रकारे सेवा करत असताना एके दिवशी सनंदन पूजेसाठी फुलं आणण्यासाठी अलकनंदीच्या पलीकडच्या तीरावर गेलेला आहे आणि तितक्यामध्येच आपले श्रीगुरु श्री शंकराचार्य यांना आपला लाडका शिष्य सनंदन जवळ दिसत नाही. म्हणून त्यांनी अरे सनंदना अशी हाक मारली. हाक मारल्याबरोबर आणि हाक आल्यावर सनंदन धावतच त्या नदीच्या पलीकडून गुरुच्या आश्रमाकडे धावतच सुटला. वास्तविक पाहता धावता धावता वाटेमध्ये अलकनंदा नावाची नदी होती. त्या नदीवरून पुलावरून यायचं आणि आश्रमात यायचा हा विसरून गेला. सरळ तो त्या नदीमध्ये उडी घेऊन आपल्या गुरुकडे धाव घेऊ लागला. कारण का गुरुच्या शब्दावर अत्यंत निष्ठा होती. गुरुवाक्य हे प्रमाण होतं म्हणून तो धावतच आपल्या गुरुकडे आला. आपल्या स्वतःच्या शरीराची तमा न बाळगता त्याने अलकनंदीमध्ये उडी घेतली आणि लवकरात लवकर गुरुच्या सानिध्यामध्ये जावा असा पवित्र भाव ठेवून तो अलकनंदीमध्ये ज्यावेळेस चालायला लागला त्यावेळेस ज्या ज्या ठिकाणी हा सनंदन पाय ठेवत होता त्या ठिकाणी अलकनंदा स्वतःच्या पाण्यामध्ये त्या सनंदनाच्या पायाखाली कमळाचं फूल उगवत होतं आणि तो त्या फुलावर पाय ठेवून सनंदन आपल्या श्रीगुरु श्री शंकराचार्याकडे प्रयाण करत होता. एवढा प्रभाव आपल्या गुरुच्या सेवेचा होता. असा हा पद्मपादाचार्य म्हणून समोर भविष्यात प्रसिद्ध झाला. तोच सनंदन भविष्यामध्ये शंकराचार्यांनी कमळ त्याच्या पायाखाली उगवल्यामुळं त्याच सनंदनाला भविष्यामध्ये पद्मपादाचार्य असं नाव देऊन आपल्या शिष्यामध्ये त्याचा समावेश केला. असा हा गुरुवर अत्यंत निष्ठा असणारा हा पद्मपादाचार्य विरळाच. धन्यवाद. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. अजून कोणती तुम्हाला आवडणारी कथा जर ऐकायची असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा. नक्कीच ती कथा घेऊन आपल्यासमोर हजर होईल. जय हरी.